ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आई राजा उदे उदे. माणसाच्या मनामध्ये एक टेन्शन असतं आणि ते टेन्शन असं असतं की वारं माझं येतंय आणि वारं आल्यानंतर त्याचे काय त्रास होतात आणि जाणवतात. काही लोकांना माहिती नाही की वारं आल्यानंतर त्रास काय होतो आणि कशामुळे हा त्रास होतो. तर त्रासाचे प्रकार काय आणि कशा प्रकारे त्रास होतो. आता काय होतं की वारं आल्यानंतर भरपूर दिवस आपण ते वारं काय म्हणतात ना अंगात ठेवून राहतो आणि मग त्याच्यामुळे जे काही त्रास होतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्ते भक्तांनो, मी आई भक्त चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आई काळूबाईच्या आशीर्वादाने सगळे चांगले आणि ठीक असताल अशी मी आशा करतो. आणि सदैव आई काळूबाई, आई जगदंबेची, कुलस्वामिनी तुळजाभवानीची, कोल्हापूरच्या महालक्ष्मीची कृपा आणि छत्रछाया तुमच्यावरती सदैव राहावा. आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करतो. तर नवीन वारं आल्यानंतर आपल्याला त्रास काय होतात आणि ते त्रास का होतात. आता नवीन वारं जर येत असेल तर आपल्याला त्रास असा होतो की लगेच लगेच आपल्याला त्रास होत नाही, पण नवीन वारं ज्यावेळेस येत असतं त्यावेळेस काही संकेत असे जाणवतात की ज्यावेळेस तुळजापूरच्या तुळजाभवानीचं वारं येतं तर त्यावेळेस आपल्याला संकेत काय जाणवतात किंवा काय त्रास होतो, आपल्याला काय आजार काय होतो किंवा त्रास काय होतो. आता त्रास असा होतो की तुळजाभवानी मातेचं, अंबाबाईचं वारं जर आपल्याला आलं तर कुठेतरी आपल्या काय म्हणतात ना खांदा दुखायला लागतो, कुठेतरी अंग दुखायला लागतं, कुठेतरी पाय दुखायला लागतो आणि शरीराचा एक पार्ट कुठेतरी आपला तो दुखत असतो. आपण डॉक्टर करतो, दवाखाने करतो, विलाज करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला समजून येत नाही की नेमकं आपलं कारण काय ना आपल्याला दुखतं कशामुळं. आपण फक्त दवाखाने करत राहतो, परंतु आपल्या शरीरामध्ये जे असलेलं वारं आहे, त्या वाऱ्यामुळे आपल्याला हा त्रास होत राहतो. कधी-कधी असं होतं, की आपल्या मस्तकामध्ये म्हणजे या डोक्याचा जो वरचा भाग आहे, तर याच्यामध्ये आग निर्माण होते, उष्णता निर्माण व्हायला लागते, आपल्याला त्रास होतो, जळजळ होते. आपण म्हणतो मस्तक गरम झालंय, मला सारखी आग होते माझ्या डोक्यामध्ये. तर हा जो प्रकार असतो ना, तर हा प्रकार म्हणजे वारं आल्यानंतर किंवा वारं येताना हा त्रास आपल्याला जाणवतो. दुसरी गोष्ट काय होते, की वारं येत असेल आपल्याला, तर वारं येताना छातीतली जी धडकन आहे, जी स्पंदन आहे, ती बंद होतात. जसं की आपल्याला वाटतं घबराट निर्माण होते छातीमध्ये आणि जसं की आपल्याला काय वाटतं, आपला ब्लड प्रेशर हाय झालाय. काय किंवा पूर्णपणे शरीर आपलं काय म्हणतात ना, पडून गेल्यासारखं पडून जातं. म्हणजेच काय होतं, की आपल्याला वाटतं ब्लड प्रेशर लो झालाय. परंतु ज्यावेळेस आई अंबाबाई आपल्याकडे शरीरामध्ये येते, तिचं नवीन वारं येतं, त्यावेळेस हे त्रास आपल्याला जाणवायला सुरुवात होतात. काही काही लोकांना असं होतं, की त्यांच्या अंगावर ते खरूज, नाईटे हा जो प्रकार आहे, जर तुळजापूरची तुळजाभवानी असेल, यमाई असेल, तुकाई असेल किंवा येडेश्वरी असेल, तर अशा गोष्टींचे त्रास जे आहेत, वारं आल्यानंतर आपल्याला काय करतो, की आपण त्या वाऱ्याची उजळणा करत नाही आणि त्या वाऱ्याची उजळणा न केल्यामुळे, तिचा आरतखाना न केल्यामुळे काय होतं, की आपल्या अंगावरती चट्टे यायला सुरुवात होतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट की नाईटे यायला सुरुवात होतात आणि मग आपण म्हणतो की काय येतंय, काय येतंय, काय येतंय? वारं तर येत असतं, पण वारं आल्यानंतर हा जो शारीरिक आजार आहे किंवा व्याधी आहे. परंतु याच्या आधी पण मला एकच सांगायचं तुम्हाला, की पहिलं अगोदर जर तुम्ही दवाखाना करून जर हे त्रास होत असतील, तर नक्कीच समजून जा, की हे वाऱ्यामुळं होणारे तुम्हाला त्रास आहेत. तर काही वेळेस काय होतं, की आपण देवीची स्थापणुका नसती केलेली, गेनमाळ केलेली नसते, आराधना केलेलं नसतं आणि मग त्यामुळे हा त्रास आपल्याला चालू होतो. आता येडेश्वरीचं जर वारं आलं आपल्याला, तर जर येत असेल, येडामाईचं वारं जर येत असेल, तर काय होतं, की मन स्थिर लागत नाहीये. मन बहकल्यासारखं होतं. वेडसर म्हणजे भानावर नसल्यासारखं, वेडं झाल्यासारखं, ते केसाचा झाप, काय म्हणतात ना, माणसाचं पूर्णपणे मानसिक संतुलन खराब होतं. काय त्याच्यामुळे हे काही वेगवेगळ्या देवांचे वारे आल्यानंतर वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे. तर मानसिक संतुलन खराब होणं, वेड्यासारखं होणं, म्हणजे अशा गोष्टींचे त्रास आपल्याला होतात. ज्यावेळेस आई काळूबाई आपल्याकडे येते, त्यावेळेस काय येतं त्रास होतो आपल्याला, की काळूबाईचं वारं आल्यानंतर मन घैवरून येणं, आपलं सर्व दुःख तिला सांगणं आणि अशा गोष्टी आपल्याला मनामध्ये नाही का एक भावना फील निर्माण होते, की आता डोळ्यातून पाणी येणं.
त्यानंतर मस्तक जड होणं आणि असे काही त्रास आपल्याला होतात. आणि सात्विक जर त्रास पाहायला गेलं तर ज्यावेळेस वारं येतं त्यावेळेस आपल्याला काय होतं की देवाजवळ जाऊन बसतो आपण, तर त्यावेळेस काय होतं की रडायला येतं आपल्याला. रडायला आलं त्याच्यानंतर आळस निर्माण होतो शरीरामध्ये. असे काही त्रास आहेत की जे सात्विक त्रास होतात. आता घरामध्ये काही वेळेस आपण देवाजवळ जातो. त्याच्यानंतर वारं आल्यानंतर पण जास्त दिवस जर अंगामध्ये जर वारं ते रापलं, ठीक आहे. तर ते अंगामध्ये वारं रापल्यानंतर पण पूर्ण शरीर जे आहे आपलं, ते पूर्ण शरीर पण आहे ना कधी-कधी जखडून जातं. एक आवळून धरल्यासारखं एक कोणत्यातरी एनर्जीने आपल्याला आणि आपण विलाज करतो, माझं शरीर भरून आलंय, शरीर भरून अंग दुखतंय, अंग दुखतंय. परंतु आपल्याला ते वारं आल्यामुळं त्रास होतोय हे आपल्याला कळून येत नाही. मग आपण डॉक्टर करतो, विलाज करतो, दवाखाना करतो, परंतु त्याच्यातून काहीही मार्ग निघत नाहीये. त्याच्यामुळे वारं जर आपल्याला वाटत असेल, की त्याचा जो त्रास आहे, तो त्रास आपल्याला होऊ नये, तर आपण जो वाऱ्याचा जो काय विधी असतो, तर तो विधी करून घेणं गरजेचं आहे. कारण या विधी केल्यानंतर आपलं शरीर मोकळं होतं आणि जे वारं कोणत्याही देवाऱ्यावरती गेल्यानंतर येतं, तर ते देवाऱ्यावरती गेल्यानंतर वारं बंद म्हणजे काय म्हणतात ना, ठराविक ज्यावेळेस तुम्ही त्याला आज्ञा द्याल किंवा ज्यावेळेस त्या ऐकळूबाईला, अंबाबाईला तुम्ही बोलवाल, त्यावेळेसच आपलं वारं येतं. त्याच्यामुळं जर ह्या त्रासातून म्हणजे वारं आल्यानंतर आपल्याला काय त्रास होतात आणि वारं यायच्या अगोदर पण हे संकेत आपल्याला जाणवतात. अशा व्यक्तीने समजून जा, की आपल्यावरती वारं आहे. आता काही केसेसमध्ये असं होतं, की निगेटिव्ह एनर्जीचा पण प्रभाव आपल्यावरती होतो किंवा म्हणजे काय होतं, तर करणीचा प्रकार असतो किंवा चेड्याचा प्रकार असतो. कोणीतरी बाहेरून काहीतरी सोडलेलं असतं. त्यावेळेस पण असे काही प्रकार घडतात. असं नाहीये, की वारं आल्यानंतरच असे प्रकार घडतात, तर काही प्रकार याच्यामुळे पण घडले जातात. तर त्याच्यामुळे मुळात म्हणजे काय आहे, तो काय प्रकार आहे, हे शोधणं पण गरजेचं असतं. याच्यानंतर तिसराही प्रकार असा असतो, की अंगरोग असतो. तुम्ही किती जरी याला वाऱ्याच्या स्वरूपात घेतलं, तर ते होऊ शकत नाही किंवा भूत-प्रेत, पिशाच्य पण असू शकत नाही. जर एखाद्या वेळेस तुम्हाला शारीरिक व्याधी असेल, तर हे त्रास त्यालाही धरले जात नाही. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे त्रास असतात. फक्त त्या तज्ञाकडनं किंवा त्या देवऋषाकडनं, त्या पुजाऱ्याकडनं आपण ते जाणून घेणं गरजेचं आहे. त्या सखोल अभ्यासामध्ये जाणं गरजेचं आहे. म्हणून हे त्रास तुम्हाला वारं आल्यानंतर होऊ शकतात. नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ करायला आवडेल आणि तुम्हाला आवडत असेल, त्या विषयावरती नक्कीच आपण व्हिडिओ करू आणि हाइप्स द्यायला म्हणजे ज्यावेळेस आपण लाईक करतो, त्या लाईकच्या बटनाच्या शेजारी एक हाइपचं बटन आहे. तर हाइपचं बटन दाबायला विसरू नका आणि नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. धन्यवाद. बाय बाय.